तर आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण ना ओल्या नारळाच्या वड्या करणार आहोत आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर अमावस्येच्या दिवशी ना खूप सारे नारळ फोडले होते आणि त्यातलंच काही घरी पण आणलेले होते, तर फ्रीजमध्ये तसेच पडून होते। तर प्रत्येक वेळी नारळ फ्रीजमध्ये राहतात आणि नंतर तो खराब होऊन जातो, त्याला बुरशी येते, तर मग तो फेकून द्यावा लागतो। तर म्हटलं आता बरेच 4-5 नारळ होते, तर म्हटलं आपण ना त्याच्या ओल्या नारळाच्या वड्या करूया। तर मग इकडे ना माझा स्वयंपाक होईपर्यंत ताईंनी मला छान नारळ किसून दिला होता आणि गुळ पण छान चिरून दिला होता। तर मग स्वयंपाक झाल्यानंतर सर्वात शेवटी करायला घेतलं होतं मी, आणि मी त्याची रेसिपी पण बघितली होती। तर त्याच्यामध्ये असं दाखवलं होते की नारळाच्या पाठीमागचा जो काळा भाग असतो ना तो पण काढून टाकलेला होता, पण तो काढणं काही एवढं शक्य नव्हतं। तर मग म्हटलं तसंच घेऊया, म्हणून तो असा काळा दिसत आहे जास्त ओल्या नारळाचा किस। तर त्याला काही होत नाही ना एवढं जास्त, तर आपण नारळ जर खायचं ठरलं तर तसंच खातो ना। मग म्हटलं एवढं पांढरं शुभ्र करण्यापेक्षा आपल्याला जशी जमेल तशी करूया। तर मग इकडे ना छानपैकी ना तो मिक्सरमध्ये काढून घेतला होता मी, आणि जास्त बारीक पण वाटायचा नाही, असं थोडासा मीडियम ठेवायचा। आणि त्यानंतर आहे ना इकडे कढईमध्ये मी 2 चमचे तूप टाकलं होतं गरम होण्यासाठी, आणि त्याच्यानंतरच मग हा किस टाकायचा ओल्या नारळाचा। आणि किस टाकल्यानंतर आहे ना 10 ते 15 मिनिट आहे ना सारखं हलवत राहायचं, अजिबात खाली लागू वगैरे द्यायचं नाही। जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत छान हे मिक्स करून घ्यायचं। तर ओल्या नारळाच्या वड्या छान लागतात, तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा। आणि याचा थोडासा कलर बदलला की याच्यामध्ये ना आपण दुधाची साय टाकायची। जर तुमच्याकडे मावा वगैरे असेल किंवा दूध, साय नसेल तर दूध पण टाकू शकता। तर फ्रीजमध्ये दूध ठेवलेलं होतं ना मी, त्याच दुधावरची डायरेक्ट साय टाकली होती, याच्यामध्ये 2 ते 3 चमचे। तर साय पण खूप छान घट्ट आलेली होती, तर मग ती टाकून घेतली आणि त्यानंतर आहे ना मिक्स करून घ्यायचं छान। आणि थोडंसं आपण तूप पण टाकलेलं आहे आणि या साईला पण तूप सुटतं नंतर, आणि साय टाकल्यानंतर आहे ना खूप छान क्रीमीनेस येतो आपल्या वड्यांना। तर मग साय आणि आपण थोडंसं तूप टाकलेलं आहे, तर या दोघांची संगत मिळून आहे ना आपल्या बर्फीला खूप छान टेक्स्चर येतं। तर मग इकडे ना 10-15 मिनटं आपण आहे ना याचा कलर चेंज होईपर्यंत परतत राहायचं आहे, अजिबात खाली लागू वगैरे द्यायचं नाही। आणि थोडंसं लागलं तरी काय हरकत नाही, कारण की एकदम छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं। पण मग आहे ना ते टाकल्यानंतर आहे ना दोन्ही छान मिक्स करायचे, आणि तोपर्यंत हे मिक्स करायचं आहे की जोपर्यंत आपण याच्यामध्ये गूळ टाकत नाही। तर मग तुम्ही म्हणाल की साखरेऐवजी गूळ का टाकणार आहे, तर साखर आपल्या आरोग्यासाठी चांगली नसते, म्हणून आहे ना तर मग याच्या निम्मी साखर टाकायची म्हटल्यावर खूप जास्त प्रमाणात होईल आणि तेवढी आपल्या पोटात जाणार आहे। तर मग साखर काही चांगली नसते, साखर मैदा या गोष्टी चांगल्या नसतात आपल्या शरीरासाठी, म्हणून याच्यामध्ये मी गूळ टाकणार आहे। तर गूळ नैसर्गिक, तर सिद्धीचा गूळ वापरणार आहे मी याच्यासाठी। आणि मग त्याच्यामध्ये ना सर्वात शेवटी गूळ टाकून घ्यायचा। तर गूळ टाकल्यानंतर पण आहे ना हे छान कंटिन्यू मिक्स करायचं जोपर्यंत गुळाला पाणी सुटत नाही तोपर्यंत। तर एक रेसिपी मी अशी बघितली होती की गुळाचा पाक करायचा आणि मग त्यानंतर ओल्या नारळाची किस टाकायचा त्याच्यामध्ये, पण तसं न करता आधी मी ओल्या नारळाचा किस छान परतून घेतला आणि त्याच्यानंतरच गूळ टाकणार आहे। तर मग ही साधी सोपी रेसिपी होती, अगदी झटपट 15 ते 20 मिनिटात तयार होते, म्हणून मी गूळ टाकणार आहे। आणि गूळ पण छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर मग कोणताही गोड जर पदार्थ केला तर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकतोच, तर मीठ टाकायच्या आधी पण हे छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि मग आहे ना थोडा वेळ त्याची वाफ द्यायची। तर त्याच्यावरती ना मी एक ताट ठेवलेलं आहे आणि 5 ते 6 मिनिटच ठेवायचं आणि गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवायचं आहे। मग त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये जायफळ टाकायचं, आणि कोणताही गोड जर पदार्थ केला तर त्याच्यामध्ये जर जायफळ टाकलं तर खूप छान सुवास येतो। तर मला तर जायफळ त्याचा सुवास खूप आवडतो, तर मग जायफळ टाकून घ्यायचं। तर अशा पद्धतीने ना हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि पुन्हा 10 ते 15 मिनिट आहे ना छान असं हलवत राहायचं। तर जोपर्यंत एकजीव होत नाही आणि त्याचा एक संध गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपण हा ओल्या नारळाचा किस आणि गूळ छान एकजीव करून घ्यायचा। अजिबात हात वगैरे अजिबात बंद करायचा नाही आणि गॅस लो टू मीडियम हीटवरच ठेवायचा। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर जास्त वेळ परतलं तरी चालतं, पण आता मला संध्याकाळी खूप उशीर झाला, तर 11 वाजून गेले होते। तर मग आहे ना मी इकडे एका ताटाला आहे ना तूप लावून घेतलं होतं।
जर तुमच्याकडे केक टीन असेल किंवा कुकरचा डबा असेल तर मग त्यामध्ये पण छान सेट होतो. तर मग छान असं तूप लावून घ्यायचं ताटाला आणि आपलं इकडे ना गॅस आता आहे ना लो टू मिडियम हीटवरच ठेवायचा आणि थोडंसं असं मिश्रण असं सुकं झालं की लगेच याच्यामध्ये टाकून घ्यायचं ताटामध्ये. तर ओला नारळ आपल्या त्वचेसाठी, आपल्या आरोग्यासाठी किती चांगला आहे आणि आपल्या केसांसाठी सर्वात उपयुक्त असं हा ओला नारळ असतो. तर मग ते ना इकडे ताटामध्ये पूर्ण ओतून घ्यायचं आणि खूप गरम आहे तर हाताला चटके वगैरे बसतात. तर मग आहे ना इकडे ताटामध्ये ओतून घेतल्यानंतर थोडंसं हलक्या हाताने थोडंसं किंवा उलटणीने असं पूर्ण ताटभर पसरून घ्यायचं आणि त्याच्यानंतर थोडं कोमट झाल्यानंतर हाताने छान असं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडे. तर जास्त गरम असताना नाही, तर थोडंसं मिश्रण थंड झालं की मग हाताने स्प्रेड करून एकदम ताटाभोवती गोल गोल करून घ्यायचं. तर मिश्रण आहे ना हाताने छान स्प्रेड करून घ्यायचं. तर मग गरम असेल तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता. तर हाताने सगळीकडे एकसारखं पसरून घ्यायचं आहे, कुठेही जाड किंवा पातळ अजिबात ठेवायचं नाही. तर आपल्याला जेवढं होता येईल तेवढं छान पसरून घ्यायचं. तर मग अशा पद्धतीने ना ताटामध्ये सगळं एक थापून घ्यायचं. तर मग सगळं सेट झाल्यानंतर आहे ना तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट असेल तर मग माझ्याकडे बदाम होते तर मग मी वरून बदाम टाकले होते छान क्रश करून. आणि तुमच्याकडे काजू असेल तर काजू पण टाकू शकता, नाही टाकले तरी चालतं. तर मग इतकी छान टेस्टला लागते ना, तुम्ही एकदा नक्की करून बघा. तर मग इथे ना मी ते पण छान हाताने असे स्प्रेड केले होते आणि दाबून दिले होते ते पण. तर मग अशा पद्धतीने सेट झाल्यानंतर आहे ना थोडंसं कोमट असतानाच ना त्याच्या आपण आहे ना काप करून घ्यायचे असतात. जर पूर्ण सेट झाल्यानंतर आणि थंड झाल्यानंतर तुम्ही जर त्याचे सुरीने जर काप करायला गेला तर ते खूप कडक होतं आणि मग अजिबात त्याचे काप वगैरे व्यवस्थित होणार नाही. जोपर्यंत हे मिश्रण ओला आहे किंवा थोडंसं कोमट आहे तेव्हाच आपण त्याचे छान असे काप करून घ्यायचे. तर माझ्याकडे ना एक चमचा होता फिरकीचा, तर मी त्यानेच हे काप करून घेतले होते. तुम्ही पण याच पद्धतीने करून घ्यायचे आहेत. तर काप करून झाल्यानंतर आहे ना तुम्ही याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी पण ठेवू शकता अर्धा एक तास. पण तसं तर मला काही आत्ता खायची नव्हती, तर दुसऱ्या दिवशी सकाळी खायची होती म्हणून मी रात्रभर तसंच ठेवलेलं होतं आणि माझं मिश्रण थोडंसं ओलं राहिलेलं होतं. तर मग आहे ना म्हटलं असंच बाहेर राहून देऊ, कारण की फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याची टेस्ट थोडी वेगळी लागते थंड झाल्यानंतर. तर मग असंच मी रात्रभर ठेवलं होतं झाकून आणि त्यानंतर आहे ना आपण हे दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया कसं झालंय ते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर बघितलं होतं तर मग छान सेट झालेलं होतं आणि अशा वड्या पण झाल्या होत्या, एकदम हलक्या फुलक्या झालेल्या होत्या, अजिबात कडक वगैरे अजिबात नव्हत्या. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो बाय.